कोणाची मूर्ती काय आम्हाला तर माहिती नाही. उगाच काय भलतं चालतं बोललं तर विवाद व्हायचा. ही माझी मोठी बहीण आहे. गोव्यामध्ये काय आवडतं तुम्हाला जास्त? बीच. बीच. अजून बीचेस. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे गोव्यामध्ये आमचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही 7 किलोमीटर चाललेलो आहे फक्त गाडी रेंटलसाठी किंवा बाईक रेंटलसाठी. तर मला असं वाटतंय की प्रत्येकाने आपापली गाडी आणावी लागेल, आणि बाईक तर इथं भेटून जाईल. पण काय आहे की पावसाचं आहे तर घरचे नाही बोलताय. घरचे बोलताय नको 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 नको, आज पाऊस आहे, नको 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 असं. तर ते नको 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 म्हणून आम्ही जे 7 किलोमीटर चाललेलो आहे ते त्यांना पहिलं नको 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 समजलं नाही. नाही तर आमचे ते 7 किलोमीटर नको नको म्हणून ते वाचले असते. चित्त्या माझा छोटा भाऊ, हीच आपली चित्त्यागिरी सुरू राहतच असेल. आणि चित्त्यागिरीमध्ये चित्त्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आल्याबद्दल तुम्ही चित्त्या लोक बनवा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे नॉर्थ गोवामध्ये, साऊथ गोवामधून. तर इकडे आम्ही सकाळी निघालेलो होतो, आता दुपार झालेली आहे इथं पोचता. तर तुम्ही बघू शकता एक चर्चमध्ये आलेलो आहे. चर्चचं नाव मला माहिती नाही, पण तिथं ओरा प्रो नोबिस असं लिहिलेलं आहे. खूप सुंदर असा चर्च आहे, व्हाईट कलर आहे पूर्ण. त्याच्यावरती आता तुम्ही बघू शकता माती लागलेली आहे. त्यामुळे थोडंसं लहान तुम्हाला दिसेल, बट लांबून बघितल्यावरती क्रिस्टल व्हाईट कलर वाटतो. खूप मस्त आहे, तुम्ही पण या इथं. आता बीच बघून झाले साऊथमध्ये, आता नॉर्थमध्ये चर्च बघतोय. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे फॉन्टेनस कॉर्टर पोर्तुगल लेनमध्ये. तुम्ही इथे बघू शकता की हा जो पूर्ण स्ट्रीट आहे पोर्तुगल बेस्ट थीममध्ये त्यांनी हे केलेलं आहे. जे इकडे पूर्ण रस्ते वगैरे तुम्ही बघू शकता, पूर्ण पोर्तुगलमध्ये गेल्यासारखं वाटतं. अजून एक तुम्हाला दाखवतो लवकर. इकडे तुम्हाला सगळे ॲस्थेटिकवाले फोटो काढणारे तुम्हाला भेटेल. हे बघा, हे पण खूप ब्युटिफुल वाटतं. हा पण स्ट्रीट जो आहे हा जो पूर्ण रस्ता आहे, तिकडे तुम्ही बघू शकता रेस्टॉरंट्स आहे, बट सगळेजण इथे फोटो काढत आहे रेस्टॉरंटच्या बाहेर. प्लस इकडे पण तुम्ही बघू शकता चर्चच आहे. लगेच हा पावसात भिजून तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो. लाईक नाही केलं तर खरं देव पाप करेल, जिजस तुम्हाला पाप करू लागेल. तरी बघू शकता तुम्ही चर्चची बॅक साईड किती ब्युटिफुल आहे. आणि इथे बघा मी पण तुम्हाला दिसेल. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, इकडे खूप साऱ्या जणांनी काय केलेलं आहे की ह्यांच्या इकडे येऊन सगळे फोटो काढतात, म्हणून त्यांनी काय केलं बाहेर बोर्ड लावून ठेवलेलं आहे नो फोटोग्राफी याचा. तर मग त्यांची प्रायव्हसी खूप सारे जण तुम्हाला दिसेल फोटो काढतात, आणि तर सगळे तेच काढायला येतं ते. बाकी काही इथे नाही आहे दुसरं. जर तुम्ही पण माझ्यासारखे पहिल्यांदा गोव्याला आले असेल तर लाईक करा. लाईक खाली मेल्यांना तुमच्यासाठी आलो आहे दाखवायला, म्हणजे माझ्यासाठीच आलं. एक गोष्ट मला आता इथं दिसले, खूप मस्त आहे, तुम्हाला पण आवडेल. तर इथे नाव आहे पोर्तुगल स्ट्रीट, आणि इकडचे जे बंगलोज आहे तर तुम्ही इथे बघू शकता, यांचे नावं पण थोडेसे इंग्लिश टाईपमध्ये असे ठेवलेले आहे. पण मी इथे एक बंगला बघितला, आता त्याचं नाव तुम्ही बघितलं तर खूप तुम्हाला आवडेल. म्हणजे गोव्यामध्ये मराठी याच्यात नाव लिहिलेलं आहे यांनी, आणि नाव पण बघा काय बंगल्याचं नाव बघा, साई निवास. मराठी माणूस तुम्हाला सगळीकडे पोर्तुगल स्ट्रीट नाही, साई निवास स्ट्रीट आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे डोना पावला जेटी. तर मित्रांनो, 4 टेक नंतर आता मी बरोबर बोलतो आहे, मी इकडे आलेलो आहे डोना पावला व्ह्यू पॉईंटमध्ये. तर तुम्ही इकडे बघू शकतात, आम्ही इकडून आलेलो आहे, तो ब्रिज हे करून आलेलो आहे, क्रॉस करून तो वाला ब्रिज. जसं आपल्या मुंबईला हाजी अलीचं असतं ना छोटंसं, तसं. तर इकडं आम्ही हे करून इकडे आलेलो आहे सध्या. तुम्ही व्ह्यू बघू शकता, त्याला का व्ह्यू पॉईंट बोलतात. तर पूर्ण
खूप ब्युटिफुल असा व्ह्यू आहे याचा. आणि आत्ताच पाऊस पडून गेला आहे तर मोसम पण एकदम मस्त आहे. हे एरिया जरा बंद ठेवलेला आहे यांनी, कारण याला सेफ्टी नाही आहे. जसं तुम्ही बघू शकता हे इकडं जे आहे ते इकडे जे आहे त्याला सेफ्टी नाही आहे, तर त्याच्यामुळे हे बंद ठेवलेलं आहे सध्या. पण हा जो एरिया हा चालू एरिया पण तुम्ही बघू शकता. लोक बघा सगळे फोटो वगैरे काढताय, मस्त व्हिडिओ वगैरे काढताय, ब्लॉगर वगैरे सगळे भरपूर झालेले आजकाल माझ्यासाठी. तर या तुम्हाला दाखवतो जरा इकडे बघू. मला सगळ्यात जास्त इकडचा हवाला व्ह्यू आवडलेला आहे. इकडे बघा कोपऱ्यात. आणि इकडे पण वरती काहीतरी आहे. आता आपण जाणार आहे तिकडे पण जाणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे तिकडचं पण. चला आता वरती जाऊया. वरती तुम्हाला दाखवतो, डायरेक्ट वरतीच पोचतो आणि मगच दाखवतो तुम्हाला. तर आम्ही आता आलेलो आहे वरती. तर मला एक तुम्हाला गोष्ट विचारायची आहे की इकडे या तुम्हाला दाखवतो. जो तुम्हाला असा ब्रिज दिसतोय हा वाला, तर तुम्हाला असं वाटत नाही का की आपण मुंबईमध्येच आहे आणि हा हाजी अलीचा असा ब्रिज चालला आहे? म्हणजे बेसिकली तिकडेच आपण समुद्राच्या इथं असं मधून ब्रिज आहे आणि लोक चालताना मी इथं बघितलेलं होतं. तर त्याच्यामुळे ती एक आठवण आली मला असं लगेच. आणि अजून काय बघू, खूप मस्त वाटतं हे सीन बघून. हा तर एक व्ह्यू झाला. एक तुम्हाला अजून एक व्ह्यू दाखवतो त्या साईडचा बघा. इकडून तर तुम्हाला ते दिसलं पण इकडून तर काहीच नाही. इकडे बघा. ॲक्च्युली असं वाटतं की इकडे समुद्राच्या वरच आले, हवे ते पडलो का गाली गेलो. या साईडला बघितलं तर समुद्र, या साईडला बघितलं तर समुद्र, पाठी बघितला तरी समुद्र, सगळीकडे समुद्र. त्याला बोलतात व्ह्यू पॉईंट ॲक्च्युली. आणि हा इकडे एंट्री फी पण आहे. तर 50 रुपये पर पर्सन एंट्री फी देऊन आम्ही आलो. इकडे खाली उतरताना तुम्ही बघत असेल पूर्ण असे स्टेअरकेस आहे. आणि हा मिडवे आहे. तर तुम्हाला दाखवतो इकडून पण व्ह्यू आहे. इकडून पण सुंदर आहे. आणि हे काय बोलतात त्याला, कोणाची मूर्ती आहे बाबा? हां, कोणाची मूर्ती आहे काय आम्हाला तर माहिती नाही. उगाच काय भलतं चालतं बोललो तर विवाद व्हायचा. तर आता झालेलं आहे इकडचं बघून. दुसरे पण अजून स्पॉट्स आहेत. बाई जोरात आहे. आम्ही खूप गोव्याला आम्ही शांत बसतच नाही आहे, नुसतं फिरतोच आहे बाबा. तर आता आम्ही आलेलो आहे मिरामर बीचवरती. तर इकडून आम्ही एंट्री घेतलेली आहे. तर इथे आहे सगळ्यात मोठी मच्छी, ज्याच्या आम्ही तोंडातून आता जाणार आहे. तर आईच्या गावात चला रे या. हे बघा, तर हे एक असं यायचा व्ह्यू आहे बघा. मगाशी काय झालं, आम्ही एवढे मतिमंद माणूस आहे, आम्हाला माहितीच नाही आमच्याकडे माईक आहे. आत्ता जेव्हा बॅग ओपन केली त्याच्यामध्ये आम्हाला माईक भेटलेलं आहे. आत्ता तुम्हाला नीट आवाज येईल, एकदम स्पष्ट. बीच बघा किती सुंदर आहे. हे काय मला कळत नाही, हे खेळायला बीचवरती चांगलं आहे. ह्याला बॉल आणि बॅट घेऊन यायला पाहिजे होतं इथं खेळायला आपण दोघं.
जीवनात तुम्हाला 2 रस्ते दिसेल, एक राईट एक लेफ्ट. कधी पण राईट घ्या. राईट ऑलवेज राईट असतो. तर आता आपण राईट मी चाललोय. हे बघा चित्त्यागिरी. तर आम्हाला इकडे यमराजचं वाहन दिसलेलं आहे. एकदम परफेक्ट सिंग आहे बघा त्याचा. झूम कर झूम कर. इकडे जवळ आहे. तू नको घाबरू, लय घाबरतोय. हे बघा. आणि मी जवळ जायचं बिलकुल पण म्हणजे बोलतात ना हे करणार नाही आहे धाडस. कारण मला माहिती आहे जर उठला तर मला अख्खं हे पळवेल तो. त्यामुळे तो पण रिलॅक्स करतो, त्याला रिलॅक्समध्येच राहून देऊया. पावसात मला वाटतं इकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होत नाही, वॉटर ॲक्टिव्हिटी का होत असेल काय माहिती. आता तर दिसत नाही आहे काय म्हणून बोललो. फक्त बीचच दिसते. काल साऊथला पण बीचेस बघितला, आज नॉर्थवरचा हा पहिला बीच आहे, मिरामर बीच. वेलकम टू गोवा सिंगम, वेलकम टू गोवा. आम्ही एकदम पूर्वतयारी करूनच आलेलो आहे. म्हणजे मी हे वरती घेतलेले, आता घड्याळ काढतो, इम्पॉर्टंट आहे. थोडंसं भिजायचं, जास्त नाही, जरा मजा घेऊया. आलो गाणं तुझ्या जरा जवळ आहे. हे बघा पूर्ण वेव्स बघा. असं समजा की तुम्ही माझ्यासोबत पुढेच चालताय. तर मी ऑलरेडी खूप पुढे आलेलो आहे. आता येईल लाट बघा आईच्या गावात. हो 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 शीट 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 खूप मोठी आहे. पूर्ण भिजतोय यार. हे बघा पूर्ण ओलं झालं इथपर्यंत मस्करीमध्ये. आणि मला असं वाटतं की पाणी आता वर येत चाललं आहे. ठीक आहे, वर येत चाललं आहे. लाटांचे प्रमाण वाढलेले. ॲक्च्युली पाणी वाढत चाललेलं आहे. मी आत्ता गेलेलो हे तुम्ही बघता एवढं पाणी नव्हतं. आता हे थोडंसं वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे हे असे येऊन सगळ्यांना शिट्टी वाजवून पुढे बोलवत आहे, बाहेर या करून. पण हे पण नाही, काय बोलू आता. ते बघा ही फॅमिली बघा किती मस्त एन्जॉय करते बघा. किती मस्त एन्जॉय. हो अशीच एन्जॉयमेंट करायची. कसं वाटतं गोव्यामध्ये येऊन? भारी भारी छान. कितवा टाईम आहे तुझा? आमचा 3रा टाइम आहे. बघितलं हे असे असतात लोक. 3ऱ्या टायमिंगला घेऊन आलं. 3 माझा लक्की नंबर आहे गाईस. 3ऱ्या टायमिंगला मी हिच्यासोबत आलो आहे बघा. हिच्यासाठी लक्की झालो आहे मी. तर ही माझी मोठी बहीण आहे. गोव्यामध्ये काय आवडतं तुम्हाला जास्त? बीच. अजून बीचेस म्हणजे बीचेस 2 प्रकारचे वर्ड आहे हे. ज्याला जे घ्यायचं समजावून ते समजून घ्या तुम्ही. अजून बोला. पाणी. हो शिट. हे बघा किती वाचलोय मी आता. हे बघा नजर हटी दुर्घटना घटी. हे ज्या पण लोकांनी इथं केलं आहे, ज्या पण चुट्ट्या माणसांनी, हे जे बीचवरती आहे असे काच. आता जर माझा पाय गेला असता तर फाटला असता लिटरली. एवढा मी क्लोज इनफनी वाचलो आहे. आता कोण मला बोलेल की बुटं घाल हे घाल, पण मोस्टली इकडे लोक बिना चपलाचेच आहे.